फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे? संध्याकाळचा बोलते बरं का मी. आता वाजलेली आहेत 6 आणि मी येऊन फ्रेश होऊनच बसलेली आहे. पण बघा, लिपस्टिक रिमूव्ह केलेली नाही आहे, त्यामुळे थंडी वाजत आहे म्हणून मी ही जर्किंग पण घातलेलं आहे. तर मला ना व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही, तब्येत ठीक नाही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, वेळ भेटेना, त्यामुळे माझा वेळ राहायला लागला. तर मला व्हिडिओचा हा विषय असा तुम्हाला आवडणार नाही आहे, परंतु जे माझ्या मनामध्ये आले तुम्हाला तर मी पहिल्यापासून शेअर केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? आणि आता पण करणार आहे. कारण ना, मला सांगा, मुलं जी करतात त्या मुलांना आपण मुलांच्या सगळ्या गोष्टी मान्य करतो किंवा थांबून थांबून का होईना आपण त्यांच्या चुकी आपण माफ करतो, बरोबर? परंतु तेच मुलं आई वडिलांचा जर काही एखादा शब्द चुकलेला असेल किंवा आई वडिलांनी जर काही केलं तर त्या आई वडिलांच्या गोष्टी स्वीकार करत नाहीत मुलं, बरं का? या विषयावरती मला बोलायचंय की आई वडिलांच्या गोष्टी स्वीकार करत नाहीत मुलं. का करत नाहीत? तुमच्या गोष्टी आई वडिलांनी सगळ्या स्वीकार केल्या पाहिजेत, बरोबर? तुमच्या सगळ्या गोष्टी आई वडिलांनी स्वीकार केल्या पाहिजेत, पण तुम्ही आई वडिलांच्या गोष्टी स्वीकार करणार नाहीत. हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. मला कुठंतरी ते चुकीचं वाटतं आणि म्हणून मला हा विषय छेडायचा आहे. तर सगळ्यांनी, प्रत्येकाने आपलं आपलं मत ह्याच्यात मांडायचं आहे कमेंटद्वारे. आणि मला नक्की सांगा की असं होतं का आणि तुम्हाला असे अनुभव आलेत का? मला तर असे अनुभव येतात. म्हणजे इवन मी छोटीशी चूक, माझ्या मुलीला मी बाहेर काढलेली चूक माझा मुलगा मला बोलून दाखवतो त्याला, जेव्हा मी बाहेर निघ म्हणते, बरं का? जेव्हा मी त्याला बाहेर निघ म्हणते रागाने, तो उशिरा येतो रात्री 12-1ला, मला जास्ती वेळ वाट बघायला लावतो, मला चिंतेत टाकतो, मला माझं टेन्शन वाढवतो, मला काळजी करायला लावतो. त्यावेळेला मी चिडून त्याला बोलते की तू घराच्या बाहेर निघून जा. तर तो त्यावेळेला मला ती एक चूक ऐकवतो की तू सगळ्यांना बाहेर काढून तू एकटी राहा. म्हणजेच त्याच्या बहिणीला मी बाहेर काढलेलं त्याच्या डोक्यात आहे आणि तशीच मी करते त्याच्यासोबत, असं पण त्याच्या डोक्यात आहे. तर मग ह्यांच्या किती चुका आहेत जी मी माझ्या पोटात घालून घेतल्यात, बरोबर? आणि हे बरे का, ह्यांच्या किती चुका मी पोटात घालून घेतल्यात आणि ह्यांना आईची एक चूक पचन होत नाहीये. ती पण काही मी जाणून बुजून केलेली नव्हती. मला करायला मुलांनी मजबूर केलं होतं, बरे का? मला तुम्ही माझ्या मनाच्या विरुद्ध वागला, तुम्हाला माझ्या मनाच्या विरुद्ध सगळं करायचंय, त्या गोष्टीमुळं मी तुम्हाला बाहेर काढलं की मी सहखुशीनं तुम्हाला बाहेर काढले. माझ्या घरात मला तुमची अडचण होती म्हणून तुम्हाला मी बाहेर काढले. या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाहीयेत. पण आईनं बाहेर काढलं होतं हे मात्र फिट राहिले काय? आणि आईला मला पण बाहेर काढायचंय, एकटीला राहायचंय. हो, राहायचंय. का? मी तुमच्यासोबत राहून कुठे खुश आहे? तुमच्या सोबत राहून मला कुठे तुम्ही माझ्या मनासारखं ऐकता, माझ्या मनासारखं वागता, मला सुख देता? तुम्ही नाही देत ना, बरोबर ना? तुम्ही कुठं माझ्या मनासारखं वागून की आईने एवढं स्ट्रगल केले, आईने एवढं टेन्शन काढले, आईने एवढं दुःख काढले, आईने अजून पण आई एवढं सगळं एकटी ओढतीये, अजून पण आईला एवढा त्रास होतो तरी सुद्धा आई करतीये सगळ्या गोष्टी. तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे का कुठेतरी? तुम्हाला वाटतं का? तुम्ही खुशाल तोंडवर करून सांगता की माझा रोजचा 200 रुपयाचा खर्च आहे, जिथं की आईचा रोजचा 100 रुपयाचा खर्च नाहीये. विचार करा. तिथं हा मुलगा सांगतो की माझा 200 रुपयाचा रोज खर्च आहे मम्मी. मग विचार करा, रोजचा 200 रुपयाचा महिन्याचा किती झाला? या गोष्टीचा विचार करायला हवा की नको? मग तुम्ही जर असं वागत राहिलात आणि खूप असं हे करत राहिलात तर मग त्या आईनी तुम्हाला बोलायचंच नाहीये. ती आई एवढी हातबल झाली की तुम्हाला ती काही करायला मोकळी का आहे का? मग आई मरून द्या, आई मरू द्या आणि आईच्या नंतर तुम्ही करा ना तुम्हाला काय करायचंय ते, बरोबर ना? कारण आई जिवंत आहे तोपर्यंत आता बापाला तर लोक नावं ठेवणार नाहीत, बाप तर मरून गेला, बरोबर की नाही? पण आता आईला नावं ठेवणार ना लोक, बरोबर ना? आईला तर नावं ठेवतील की आईनं काही संस्कार दिले नाहीत, आईनं काही संस्कार दिले नाहीत. सगळ्याचे आई वडील संस्कार देतात, गुन्हेगाराचे आई वडील सुद्धा संस्कार देतात. पण मुलं घेतात का? नाही घेत. प्रत्येक गोष्ट झाली की आईवर बोट उचललं जातं. याची जाणीव मुलांना पाहिजे की नाही? मग हे गोष्टी जर तुमच्या मनामध्ये घर करतात, एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये घर करते, तुमच्या लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या चुका किती येतात, माझ्या मनामध्ये कधी घर नाही झालं आणि होऊ पण शकणार नाही, कारण ना ती एक आई आहे. आणि हे बार बार मला सांगायची गरज पडू नये, परंतु असं घडतं. इवन आता समजा मी एक नॉर्मल उदाहरण देते तुम्हाला. समजा की
मुलांचं प्रेम प्रकरण असतं, काही आई वडील ऍडजस्ट करतात, समजून घेतात. हा, परंतु तिथंच एखादा बाप सिंगल असल, एखादी आई सिंगल असल आणि त्यांनी जर लग्नाचा विचार घेतला तर तिथं लगेच प्रश्न उभा राहतात. का का करायचंय तुम्हाला? ह्या वयामध्ये का करायचंय? त्या वयामध्ये का करायचंय? का पाहिजे तुम्हाला जोडीदार? का? असा कुठला मुलगा आहे की मला दाखवा, किंवा मुलगी आहे ज्यांनी आई वडिलांचं मन समजून घेतले? त्यांना सगळं ओढून ताडून एकटेपणा जाणवत नसेल का? त्यांना ते पूर्ण स्ट्रगल करून काढलेले दिवस हे करून त्यांना थोडंसं त्यांची तब्येत ठीक नसल्यानंतर कुणीतरी विचारणारा, कुणीतरी जवळ असणारा व्यक्ती असावा असं वाटत नसेल का? कुणीतरी कुणीतरी आपल्याला दोन शब्द प्रेमाने बोलावं असं त्यांना वाटत नसेल का? तुम्हाला जवानीमध्ये प्रेमाची गरज आहे, तुम्हाला साथीदाराची गरज आहे, तुम्हाला लफडे करायला पाहिजेत, तुम्हाला फिरायला पाहिजे, तुम्हाला सगळे शौक पूर्ण करायला पाहिजे. आणि एक वय झाल्यानंतर जर एखाद्या आई वडिलांना आधाराची गरज वाटत असेल तर तिथं कुठलेही मुलं मान्य करत नाहीत. का नाही करत? हे चुकीचं नाहीये का? म्हणजे आई वडिलांनी तुमच्या जन्मापासूनच्या सगळ्या चुका मरेपर्यंत पोटात घालायच्या, पण आई वडिलांनी एखादा जरी काही केलं तर तुम्ही त्या गोष्टीला नकार तर देता, विरोध तर करता, पण त्या गोष्टी मनामध्ये एवढ्या क्रूर पद्धतीने भरून ठेवता. हं? सांगा ना, तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे ना की खरं तर लेडीज, तुम्हाला सांगते, मुलांच्या पुढे, मुलांचं कसं होईल मुलांच्या पुढे विचार करत नाहीत. मला नक्कीच पुढचा व्हिडिओ बघा, मला तुम्हाला सांगायचंय की ज्या परिस्थितीमधून मी सध्या जाते ना, तीच परिस्थिती बऱ्याच महिलांवरती आलेली आहे, येऊन गेलेली आहे, आणि पुढे येणाऱ्या महिला थोड्या सावधान होतील याच्यासाठी मला काही गोष्टी शेअर करायच्यात. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण मला जास्ती वेळ मी बोलू शकत नाही. माझं ना डोकं दुखतं आणि ना आता माझे कान पॅक व्हायला लागलेत, कारण मला सर्दी झाली होती. माझी सर्दी दबल्यामुळे आता कानाकडे उतरली, त्यामुळे तर थोडं समजून घ्या. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.